थोड्या दिवसपासून ना तब्येत अजिबात बरी नव्हती. मला ना एकदम वीकनेस फील होत होतं. तर मग मी डॉक्टरकडे डॉक्टर बोलला की शेंगदाणे फुटाणे खा, गूळ खा. तर मला इथला कटा आहेस ना, तर हे गूळ वगैरे बाबा मला लाईक संताबेस खावा ना. तर म्हणून ना मी मस्तपैकी ना फुटाणा आणि गूळनी चिक्की बनावी, जे ना खावाले पण पटकन जास आणि कटाया पण येत नाही खावाले. आणि ते डॉक्टरने जे सांगते आपण तसं ऐकू पण लेतच. तर ही चिक्की बनवासाठी ना सगळ्यात पहिले फुटाणा लिहिण्यात मी जर खारा नसतील ना तर चालीन. तर माझ्याकडे खारा फुटाणा होतात, तर त्यानं साल काढली ना मीने. साल काढीशीन ठी देवाना, म्हणजे गुळ रासा चिक्कीना गुळ यूज करा या साधा गुळ यूज करा. त्याला किशी लेवाना नाही तर कापी लेवाना. त्यानंतर ना चिक्कीना गुळ जर आपण 2 वाटी लिहिलं ना तर 2 वाटीच फुटाणा, 2.5 वाटी फुटाणा लिहिलं तरी चालेल. त्याला थोडं पाणी टाकीने मस्त विरघळी लेवाना, जोपर्यंत तो पक्का होत नाही, जोपर्यंत तो शिजत नाही. तर शिजणं कसं का त्या चेक करासाठी ना 1 वाटी पाणी लिहा, त्यानं मग थोडा गुळ टाका. आणि जो असं त्यानं आला थोडा भांदाई घ्या ना गोटीसारखा, आणि कडक वय ना तर समजी लेवाना गुळ हा रेडी आहे, म्हणजे शिरीशीन वही घ्या. तेव्हा आहे ना फुटाणा टाकी देवाना, मिक्स कर लेवाना पटपट पटपट. कोणातरी मदत लेवानी, कारण पटापट मिक्स करा रास ना म्हणून. त्यांना थोडंसं तूप टाका ना 1 चम्मच. आणि त्यांना आहे ना बडीशोप टाकी, थोडीशी पांढरी तीळ टाकी, नाही टाका तरी चालेल. ते पटकन मिक्स करायला लावा कोणले तरी. त्या तोपर्यंत ना तुम्ही एक ताटले नाही तर कसाले तरी पटकन तूप तेल जे असेल ते लावाना, जास्त लावाना थोडंसं. आणि त्यांना पटापट ही टाकी लेवानं. ते टाकीशीन वही घ्या. त्यानंतर ना पटकन पाणी हात घाली पटपट पटपट थापी लेवानं, कारण ते गरम रास ना खूप जास्त गरम लागत बरं का. पाणी हात घाली चौकन असतं मस्तपैकी थापी लेवानं. थापीशीन वही घ्या 5-7 मिनटामध्ये कडक होई जास चिक्कीनं बी. हां, त्यानंतर चिक्कीनं गुळनं जर बनायला असेल ना कापी लेवाना. त्या चिक्कीनं आकारतून हाई ना साधा गुळ नव्हतं म्हणून त्यानं हातवरच निघे राहतं, हातवर काढतं निघे राहतं, देखू शकतस तुम्ही. तर चिक्की तर रेडी आहे. खूप छान लागत आहे चिक्की, मला खूप जास्त आवडस. आणि आता विकनेस तर खाणं तर पडेन, तुम्ही पण नक्की बनावा, नक्की खा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटणे मग नक्की कमेंट करा मला. लाईक शेअर सबस्क्राईब तर करायला तर विसरूच नका. प्लेट इतका इझी रेसिपी शेअर करा, मी नक्की सबस्क्राईब करा.